हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 5 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, माया ही वेदाच्या हात गाडीच्या काचेमध्ये अडकवते. वेदा स्कूलमध्ये जाते, टीचर शिकवत असते, पण तिला पेन्सिलने साधं लिहिता पण येत नसतं. तिथे अंबिका पण असते. अंबिकाला बघून खूप रडायला येतं. अंबिकाला तेही आठवत असतं की माया वेदासोबत कसा खेळ खेळते. तेव्हा अंबिका वेदाजवळ जाऊन बसते आणि बोलते, वेदा खूप दुखतंय का राजा? तेव्हा अंबिका बोलते, मी काय करू, खरं तर ना आता तुझ्या बोटांना मलम लावायची गरज आहे. तेव्हा अंबिका बोलते, वेदा फुंकर घालू? अंबिका वेदाच्या बोटांवर फुंकर घालते आणि वेदाची बोटं चांगली होतात. वेदा त्या बोटांना हलवून बघते आणि लगेच पेन्सिल घेते आणि लिहायला लागते. तेव्हा अंबिकाला खूप चिड येते. अंबिका बोलते, माया वेदाला स्कूलला सोडून घरी आलेली असते आणि बोलते, मदन माझ्यासाठी एक ज्यूस घेऊन ये. तेव्हा माया स्वतःच ज्यूस करायला घेते आणि स्वतःशीच बोलत असते, मुलगी कोणाची आणि त्रास कोणाला. अंबिका गेली, तिची कार्डी ठेवून गेली. तेवढ्या तिथे अंबिका प्रकट होते. माया मिक्सरला हात लावते आणि मिक्सरचा तिला शॉक बसतो. तेव्हा माया बघते तर मिक्सर कसं ऑन झालं. मायाला पुन्हा शॉक बसतो. मायाचा ऑटोमॅटिक हात मिक्सरच्या भांड्यात जातो. माया जोरजोरात ओरडायला लागते, समबडी हेल्प, माझा हात. मायाचा हात ऑटोमॅटिक मिक्सरच्या पात्यात जातो. माया हेल्प ओरडत असते. मायाची बोटं मिक्सरमध्ये जातात आणि मिक्सर चालू होतो. सगळे रक्ताचे शिंतडे उडतात. तिथे मंजिरी येते. मंजिरी तिचा हात पकडते. तेव्हा माया जोरजोरात रडते, माझा हात गेला. तेव्हा मंजिरी बोलते, माया डोळे उघड. मंजिरी विचारते, काय झालं? माया बोलते, माझा हात. बघते तर तिच्या हाताला काहीच झालेलं नसतं. अंबिका तिची बोलत असते की फक्त तुम्ही आलेत म्हणून सोडले हिला. मग मंजिरी बोलते, तू काय करत होतीस इकडे? तेव्हा ती बोलते की मी इथे ज्यूस बनवायला आली. मग माया झालेला प्रकार सांगते. तेव्हा मंजिरी बोलते, काय बोलतेस, कुठेही नाहीये रक्त. मंजिरी बोलते, मी आहे ना माझ्याकडे, बघ बाळा, जपून करत जा सगळं. अंबिका मंजिरी जवळ जाते आणि बोलते, आई का काळजी घेता हिची? अहो इतकी चांगली नाहीये ही. ती आपल्या वेदाशी कसं वागते कळलं ना तुम्हाला? तर तुम्हीही माझ्यासारखंच वागायला हिच्याशी. इकडे अथर्व फॅक्टरीमध्ये येतो. केशव काका विचारतात, अथर्व सर हे काय झालंय? तेव्हा अथर्व सांगतो, काका माझ्यावर हल्ला झालाय. तेव्हा केशव बोलतो, थांबा, एरिया इन्स्पेक्टरशी बोलतो, दिवसा डवळ्या हल्ला होतो तर काय? तेव्हा अजित तिथे धावत येतो, बोलतो, हल्ला? दादा तुझ्यावर हल्ला झालाय? अजित अथर्वकडे बघतो आणि बोलतो, तू बरा आहेस? परत थोडासा चलबिचल होतो आणि बोलतो, बरा आहेस ना दादा तू? अथर्व सांगतो, आजपर्यंत असं कधीच झालेलं नाहीये. शिवाय बिझनेस रिलेटेड आपले कोणाशीही वाद नाहीयेत. माझा माणसांवर पूर्ण विश्वास आहे. हा माणूस बाहेरचा होता ज्याने माझ्यावर हल्ला केला त्यांनी. तेव्हा अथर्व बोलतो, केशव काका, अजित घरी माझ्यावर हल्ला झाला असं कोणाला कळू देऊ नका, स्पेशली अनन्या आणि आई. इकडे माया रडत असते. तेव्हा मंजिरी चिडते, माया मला तुझ्याशी बोलायचंय. मंजिरी इकडे मायाला घेऊन येते आणि बोलते, माझं घरात सगळीकडे लक्ष असतं, कोण कधी काय विचार करते हे मला चांगलंच ठाऊक असतं. या घरातली कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपून राहत नाही. माया बोलते, तुम्ही कशाबद्दल बोलताय मॅडम? मंजिरी बोलते, कशाबद्दल बोलते हे तुला माहिती नाही असं म्हणायचंय का तुला? न कळल्याचा आव आणू नकोस. तू आज वेदाबरोबर जे काही वागलीस ते मला माहित नाही असं वाटतंय का तुला? तुला साधं तिग्बंधन सांभाळता आलं नाही, तू हे नातं कसं सांभाळणारेस तू? परत एकदा सांगते माया, वेदाचं काही बरं वाईट करायचा विचार जरी तुझ्या मनात आला तर एक दिवस स्वतःचा जीव गमावशील तू. उद्या वेदाचा वाढदिवस आहे, त्या पार्टीमध्ये मी एक अनाउन्समेंट करणार आहे. काळजी नको करूस, त्या गोष्टीने तुला आनंदच होणार आहे. माया तुला जे काही हवंय ते मी सगळं द्यायला तयार आहे. वेदाला त्रास द्यायला तू बंद नाही केलंस तर मात्र सगळंच बिघडून जाईल. इकडे अजित गाडीत असतो आणि फोनवर बोलत असतो की कशी माणसं पाळून ठेवली मी, रिग्रेट होतोय मला. फक्त हत्यारं काय पाळून ठेवली का तुम्ही? मला फक्त भेटा, दाखवतोच मी तुम्हाला. अजितच्या गाडीत शेजारच्या सीटावर अंबिका येते. अजितच्या गाडीची स्टेअरिंग ऑटोमॅटिक फिरणं बंद होते. अजित स्टेअरिंग फिरवायचा खूप ट्राय करतो, चिडतो, याला आता स्टेअरिंगला काय झालंय, मूव्ह यार. अजित स्टेअरिंग फिरवायचा खूप ट्राय करतो. मायाला शेजारी बसून हसायला येत असतं. अंबिकाला शेजारी बसून हसायला येत असतं. अजितच्या गाडीचे ब्रेक पण वर्कआउट करत नसतात. वाटेत एक झाड पडलेलं असतं. ते झाड बघून माया गाडीची स्टेअरिंग थांबवते. अजित कसा बसा गाडीचा 0 टर्न घेतो. अजितची गाडी एका रस्त्यात थांबते. तिथे सगळे त्याने अथर्वला मारायला जी गुंड पाठवलेली असतात ती येतात. ते गुंड गाडीतून अजितला ओढूनच मारतात. व अजित बोलतो, अरे माझ्याकडनं पैसे घेतात आणि मलाच का मारतायत? ते गुंड अजितला खूप मारतात. ही गंमत माया बघतच असते. ही गंमत अंबिका बघत असते आणि तिला खूप हसायला येत असतं. इकडे केशव काका अथर्वला बोलत असतात, मी कॉल केला होता, इन्स्पेक्टर साहेब स्वतः फॉलोअप घेतायत. अथर्व बोलतो, ओके दॅट्स गुड काका, पण तुम्ही तेवढ्यात तिथे अजित येतो. अजित पूर्ण जखमी झालेला असतो आणि बोलतो, दादा. अथर्व अजितला जखमी झालेलं बघतो आणि बोलतो, अजित. अजित पुढे येतो. अथर्व त्याला सावरतो आणि बोलतो, काय झालं, लागलं कसं तुला? तेव्हा अथर्व पटकन त्याला पाणी देतो आणि बोलतो की सावकाश, चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा अजित बोलतो, नाही इतकं काही नाही, फक्त थोडा मुका मार लागलाय बस. तेव्हा अथर्व बोलतो, पण झालं काय? तेव्हा अजित बोलतो, ज्या लोकांनी तुझ्यावर हल्ला केला त्यांनी मला सुद्धा मारलंय.
तेव्हा केशव बोलतो वाईट झालं, पण तुम्हाला कसं कळलं ती लोक तीच होती? तेव्हा अजित केशवकडे रागाने बघतो. तेव्हा अजित बोलतो खूप सोपं आहे ना काका. दादा म्हणजे लॉजिक बघ, मी सुद्धा कंपनीचा या फॅमिलीचा मेंबर आहे. म्हणजे तुझ्यावर हल्ला झाला, माझ्यावरही हल्ला झाला, म्हणजे त्या लोकांनीच हल्ला केला असेल ना. आणि दादा मारण्याचा पॅटर्न पण सेम होता. रस्त्यावर मला अडवलं आणि अथर्व बोलतो काका यांना शोधायला हवं. इकडे मीराचे काका तिच्याशी बोलत असतात. देवीचा मदत करायला, उत्सव पूर्ण करायला तू एवढी मेहनत घेतेस तर मी नको का तुझ्यासोबत थांबायला? तिकडे श्रद्धा पण येते आणि तिच्या ताईला मदत करत असते. मीरा बोलते नको, जाऊन तू अभ्यास कर. तेव्हा हरी तिथे मीराजवळ असतो आणि बोलतो वा मीरा वा, पहिला विधी पूर्ण केलास, सगळ्यांचे दात घशात घासलेस. मीरा बोलते हरी कौतुक पुरे आता. तेव्हा हरी बोलतो आता रोज कौतुक करणार, तू कामच असं केलंयस. मीरा तो कळस घासत असते. तेवढ्यात तिची शैलेजा येते आणि बोलते मी करते. तेव्हा तिचे काका बोलतात शैलेजा थांब, ती करते ना, करू दे तिला. तिचे काका बोलतात जा शैलेजा तू जाऊन आराम कर. तेव्हा हरी बोलतात जा काकी जा, आराम करा जाऊन. शैलेजाला तो कळस चोरायचा असतो. रंगराज बाबाने तिच्याकडे काम सोपवलेलं असतं. सगळे झोपल्यावर शैलेजा घरात येते. तो कळस देव्हाऱ्यातून घेते, जाऊन धान्याच्या कोठारामध्ये, तांदळाचं कोठार असतं त्यात ती आतमध्ये तो कळस लपवते आणि बोलते आता शोधा म्हणावं कलश. बघतेच आता उद्याचा विधी कसा पूर्ण होतो ते. इकडे रात्री वेदा झोपलेली असते आणि तिच्या आईचं अंगाई ऐकत असते. तेव्हा अंबिका तिच्या जवळ येऊन बसते आणि तिच्या हातांवर फुंकर घालते. इकडे माया ही गाढ झोपलेली असते. अंबिका मायाच्या खोलीत येते व अंबिका बोलते माझ्या वेदाला त्रास देऊन इथं शांतपणे झोपली आहेस तू माया? सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक करतेस आणि एकट्यात माझ्या वेदाला छळतेस ना? मगाशी किचन मध्ये आई आल्या म्हणून वाचलीस. इकडे मायाच्या कानामधून आवाज येत असतो तिला तू जळणार आहेस. माया घाबरून खडकनी उठते. अंबिका तिच्या मागून बोलतेस तू वाचणार नाहीस. घाबरत माया मागे बघते. मागे कोणीच नसतं. माया जोरजोरात ओरडते कोण येते? तेव्हा परत अंबिका बोलते तू वाचणार नाहीस. तेव्हा आरशावर रक्ताने लिहिलं असतं झोपलीस तर जगशील. माया ते वाचते. झोपलीस तर जळशील. तेव्हा माया बोलते नाही झोपणार नाही, मला नाही जळायचे, प्लीज मी झोपणार नाही. हॅलो प्रॉमिस करते मी झोपणार नाही, मला जळायचं नाहीये, मला मरायचं नाहीये, असं करत असते माया. ते अंबिका वेदाकडे येते आणि बोलते कसं शांत झोपलंय माझं लेकरू. तेव्हा अंबिका वेदाजवळ बसते आणि बोलते माझ्या कुशीतही अशीच झोपायचीस ना? शांत झोपलीये म्हणजे बोट दुखत नसतील. इकडे माया पूर्ण रात्र जागून काढत असते. इकडे अंबिका वेदाच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि तीच अंगाई वेदासाठी गात असते. इकडे माया पूर्ण वेळ झोपायचं नाही बरमळत असते. माया तोंडावर पाणी मारून मारून जागरण करत असते. इकडे अंबिका वेदाला झोपवत असते. इकडे अंबिका वेदाला झोपत असते आणि माया झोपायचं नाही, झोपशील तर जळशील असं बरमळत असते. इकडे अंबिका वेदाला बोलते फक्त आता तुझ्या बाबांबरोबरचा अबोला तुला घालवायचा आहे. उद्या बर्थडे आहे ना माझ्या बाळाचा, उद्याच काहीतरी करते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.